मी विनय चंद्रकांत गोवर्धन सिद्धिविनायक देवस्थानचा प्रमुख. ही सिद्धिविनायक देवस्थानची कहाणी अशी आहे की इथं एका बांधावर 3 अश्म पडलेले होते आणि त्याच्या कडेला असं खिळपाट रचलेलं होतं आणि त्याला पूजा करून कुणीतरी गेल्यानंतर मी गुरबा कदम आणि नाना गोळे फिरल्यानंतर आपला विषय झाला की इथं काय आहे. इथं काय आहे म्हटल्यानंतर मग आम्ही ह्याचं केलं की इथं एक गणपती म्हणून इथं पूजा केली जाते आणि इथे गणपतीला प्रसाद ठेवला की मग त्या ह्याच्यात म्हणजे सटवाईला तुमचा कसला गोडाचा असू खाराचा असू नैवेद्य त्या ठिकाणी हे केला जातो अशी ह्याची हे होती. आणि आज तर काय ते चालू आहे. इथं नैवेद्य ठेवल्याशिवाय तिथं वर काही करता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये इथं मी त्यावेळेस बाबा मला मुलगा झाला की मी ह्या ठिकाणी इथं तुझं देऊळ बांधीन. त्यावेळेस तिथं 3 अश्म होते. 3 अश्म असल्यामुळं काय झालं की पुन्हा आम्ही काही पंडितांना विचारलं की काय आहे. तर तिने म्हटलं की बाबा एक मधला गणपती आहे, एकाकडला रिद्धी आहे आणि एकाकडला सिद्धी आहे. मग आम्ही तशा प्रकारची मूर्ती इथे बनवून घेतली. तशा प्रकारची मूर्ती आम्ही ते ह्याची समोर बनवून घेतली आणि इथं बांधकाम चालू झालं. ह्याच्यानंतर बांधकाम चालू केल्यानंतर पुन्हा म्हणजे मला मुलगा झाला. मला मुलगा झाल्यानंतर पुन्हा बांधकाम जोरात चालू केलं आणि पुन्हा त्या बांधकामाच्या वेळेस कोणी येईल त्याचं सहकार्याने सहकार्य घ्यायचं, कुणाला मागायला जायचं नाही. हे माझं पहिल्यापासूनचं तत्त्व. त्याच्यामुळं आजसुद्धा इथं जे अन्नदान होतं आहे त्या अन्नदानसुद्धा जे कुणी देईल तेच घ्यायचं आणि ह्याच्यावर कुणाला मागायला जायचं नाही. अशा पद्धतीचं अन्नदान 5-6 हजार रुपये होतं आहे. आणि त्यानंतर 2006 साली याची मूर्ती स्थापना झाली. 8 ते 10 दिवस इथं कीर्तन भजन हे ते सगळा कार्यक्रम होऊन त्याची मूर्ती प्रतिष्ठापना केली गेली. याची मूर्ती प्रतिष्ठापना केल्यानंतर पुन्हा हळूहळू इथं उर्फिस्ता आला. तर तुम्हाला गमत सांगतो एक म्हणजे की त्याच्यानंतर 2006 साली वैरागमध्ये माझ्या दुकानावर दरोडा पडला. त्या दरोडा पडल्यानंतर अक्षरशः म्हणजे आता किती गेला ह्याला म्हणजे हे नाही. त्या दरोड्यातून संपूर्ण म्हणजे गाव हे राहिलं, स्तब्ध राहिलं. अशा प्रकारचा दरोडा पडला. पण त्याच काळात नेमका मी लघवी लागली म्हणून मी बाहेर गेलो आणि तेवढ्यात दरोडा पडला. 10 मिनिटाचा दरोडा होता. 10 मिनिटाचा दरोडा झाल्यानंतर पुन्हा मी आल्यानंतर मला सांगितलं गेलं काय की हा दरोडा जो पडला गेला आहे हा दरोडा तुम्हाला तुम्ही त्या गणपतीने बाहेर हे केलं आणि तुला काय पाहिजे असेल तर मी तुला देतो परत, पण तू बाहेर जा. अशा पद्धतीनं तिथे हे केलं म्हणजे हे केलं. त्याच्यानंतर अशा प्रकारचा हा नवसाला पावणारा हा सिद्धिविनायक आहे. आता हा कार्यक्रम जो केला जातो इथं त्या नवसाचा गणपती असल्यामुळं लोकांचे नवस बरेचसे इथं फेडले जातात आणि नवसाला पावतो. त्यामुळे ज्यांना देईल त्याच्यासाठी काय करायचं इथं अन्नदान होतं आणि रक्तदान होतं या ठिकाणी. असे हे दोन्ही कार्यक्रम गेले 20 वर्ष झाले अखंडपणे चालू आहे आणि आता ह्याच्या पुढं गणेशाची इच्छा असतो तो चालू राहणार.